पालक म्हणून किंवा मुलांची काळजी घेताना एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतावतो. लहान मुलं इतकी का रडतात? कधीकधी तर त्या रडण्याने आपण इतकी हतबल होतो की काय करावं हेच सुचत नाही. पण आज आपण मुलांच्या रडण्याकडे एक समस्या म्हणून नाही, तर चक्क एक भाषा म्हणून पाहणार आहोत. आणि हो, ती भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो, हाच तो प्रश्न. मुलांची रडारडी नक्की होते तरी का? अनेकदा असं वाटतं की ते उगाचच रडतायत, काही कारणच नाहीये. पण खरंच तसं असतं का? चला तर मग यामागचं मानसशास्त्र काय आहे ना, ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही एक गोष्ट आहे ना, ती मनावर बिंबवणं खूप गरजेचं आहे. आपला दृष्टिकोनच इथे बदलायला हवा. मुलाचं रडणं ही त्याची चूक नाहीये, ती त्याची भाषा आहे, त्याच्या भावना व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. हे एकदा आपण स्वीकारलं ना, की मुलाला समजून घेणं खूप खूप सोपं होऊन जातं. तर मग मुलांच्या या अश्रूंच्या भाषेचे वेगवेगळे अर्थ काय असू शकतात? संशोधनानुसार मुलांच्या रडण्यामागे प्रामुख्याने 5 मुख्य कारणं असतात. चला एक एक करून ही कारणं आणि त्यामागच्या भावना जरा जवळून बघूया. तर ही आहेत ती 5 कारणं. पहिलं, भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नसतात. दुसरं, भूक आणि थकवा, हे तर अगदी बेसिक आहे. तिसरं आहे ओव्हर स्टिम्युलेशन. चौथं, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी. आणि 5वं, आपल्या प्रतिक्रियेमुळे. आपण यातलं प्रत्येक कारण आता नीट समजून घेऊ. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, लहान मुलांकडे मला राग आलाय, मला भीती वाटतेय किंवा मी खूप निराश झालोय हे सांगायला शब्दच नसतात. मग ते काय करणार? त्यांच्या भावना दाखवण्यासाठी त्यांच्याकडे एकच शस्त्र असतं, ते म्हणजे रडणं. त्यांचं रडणं म्हणजे त्यांचे शब्द असतात असं समजा. अशावेळी आपण त्यांना मदत करू शकतो. अरे, तुला राग आलाय का? किंवा वाईट वाटते का बाळा? असं विचारून आपणच त्यांच्या भावनांना शब्द द्यायला शिकू शकतो. आता वळूया दुसऱ्या कारणाकडे. हे तर अगदी साधं आणि सरळ आहे, आपल्या सगळ्यांच्याच अनुभवातलं. जेव्हा मुलाला खूप भूक लागलेली असते किंवा त्याची झोप झालेली नसते, तेव्हा त्याच्या भावनांवरचा त्याचा ताबा कमी होतो. जरा विचार करा, आपलीही झोप झाली नसेल किंवा खूप भूक लागली असेल तर आपली कशी चिडचिड होते? मुलांचंही अगदी तसंच होतं. मग अगदी छोट्याशा गोष्टीवरूनही त्यांचा बांध फुटू शकतो. तिसरं कारण आहे ओव्हर स्टिम्युलेशन. म्हणजे काय, तर आजूबाजूला खूप जास्त गोंगाट, सतत चालू असलेला टीव्ही, खूप लोकांची गर्दी किंवा एकाच वेळी खूप सारी खेळणी. या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या संवेदनशील मेंदूसाठी जरा जास्तच होतात. कधीकधी मूल कानावर हात ठेवतं, चेहरा दुसरीकडे फिरवतं किंवा अचानक खूप जास्त चंचल होतं. ही सगळी ओव्हर स्टिम्युलेशनची लक्षणं असू शकतात. हे सूत्र बघा, किती सोपं आहे. जेव्हा मुलाच्या मेंदूवर माहितीचा किंवा आवाजाचा ओव्हरलोड होतो, तेव्हा त्याला त्रास होतो, त्याची चिडचिड होते आणि त्याचं रूपांतर थेट रडण्यात होतं. त्यामुळे पुढच्या वेळी मूल खूपच चिडचिड करत असेल तर त्याला थोडं शांत, कमी आवाजाच्या ठिकाणी नेऊन बघा. नक्कीच फरक पडेल. आता चौथं कारण थोडंसं वेगळं आहे. मुलं ना खूप हुशार निरीक्षक असतात बरं का. कधीकधी त्यांच्या हे पक्क लक्षात येतं की रडल्यावर आपलं काम पटकन होतं. म्हणजे आपण रडलो की आईबाबा लगेच लक्ष देतात, जवळ घेतात. आणि मग काय, ही त्यांची लक्ष वेधून घेण्याची एक शिकलेली युक्तीच बनून जाते. आणि बरोबर हाच मुद्दा आपल्याला 5व्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या कारणाकडे घेऊन जातो. मूल का रडतंय यापेक्षाही जास्त महत्त्वाचं हे आहे की आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो. कारण आपली प्रतिक्रियाच मुलाचं पुढचं वागणं ठरवत असते. ही स्लाईड बघा, इथे मुलाच्या कृतीचा आणि त्यातून तो काय शिकतो याचा थेट संबंध दिसतोय. जेव्हा मूल रडतं आणि त्याला लगेच महत्त्व मिळतं, तेव्हा त्याच्या डोक्यात एक समीकरण पक्क बसतं की रडणं म्हणजे लक्ष मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. विचार करा, मुलाच्या प्रत्येक रडण्याने जर आपण घाबरून गेलो, चिडलो किंवा त्याला शांत करण्यासाठी धावत गेलो, तर मूल काय शिकेल? त्याच्या मनात विचार येतो, अरे वा, मी रडलो की सगळे माझ्याकडे धावत येतात. आणि आपल्या प्रतिक्रियेमुळे रडल्याने लक्ष मिळतं हा समज त्याच्या मनात नकळतपणे पक्का होत जातो. मग या सगळ्या माहितीचा अर्थ आपण काय घ्यायचा? याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्याला मुलांच्या रडण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. आपल्याला फक्त रडण्याचा आवाज नाही, तर त्यामागची न बोललेली भावनाही ऐकायला शिकायला हवं. थोडक्यात सांगायचं झालं तर मुलाचं रडणं ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाहीच आहे. ती एक भाषा आहे
आणि ती भाषा आपल्याला सांगते की मुलाला भूक लागलीये, ते थकलंय, घाबरलंय, गोंधळलंय किंवा त्याला फक्त आपलं प्रेम आणि आपलं लक्ष हवंय. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आवाजाच्या पलीकडे जाऊन त्यामागची भावना ऐका. कारण जेव्हा आपण भावना ऐकायला लागतो तेव्हा आपण मुलाला फक्त शांत नाही करत, तर आपण त्याला समजून घेतो. आणि यातच खरा फरक आहे. समजून घेतल्याने नातं अधिक घट्ट होतं, नाही का? आता या सगळ्या माहितीनंतर जरा विचार करा. पुढच्या वेळी जेव्हा आपलं मूल रडेल तेव्हा फक्त त्याचा आवाज ऐकू येईल की त्यामागची एक नवीन गोष्ट, एक नवीन भाषा ऐकू येईल?